Join fast. Join fast. Please join fast so that we can continue our discussion. Very nice discussion is going on. See, in the previous lecture, we have missed out 15 minutes of recording of our lecture. I just forgot to start recording. Where is my pointer? $25. Join fast. Join fast. Okay. Pointer is not working smoothly. Okay. I will remove the pointer. अरे जाके असं जातं. ठीक आहे, चलो. Okay, so let's continue our discussion. Generally, plinth filling, what is the height of plinth filling you have seen up till now? Just around 0.5 to 0.6 मीटर. करेक्ट आहे. अर्धा मीटर पर्यंत आपण प्लेन फिलिंग घेत असतो जनरली, बरं का, थंब रूल नुसार. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, somebody has put it. 0.6 मीटर, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. ओके, 0.5 to 0.6 मीटर आपण घेत असतो. त्या 0.6 मीटर मध्ये परत 20 सेंटीमीटर तुमचा हे असणार आहे. 15 to 20 सेंटीमीटर तुमचा रबल मॅसनरी असणार आहे. 15 to 20 सेंटीमीटर पर्यंत तुमची मुरुम फिलिंग, आणि त्यानंतर तुमचा एक 4 इंचाचा पीसीसीचा लेअर. 4 इंच म्हणजे 10 सेंटीमीटर, बरं का. ठीक आहे. तर टोटल आपण इथं कन्सिडर करूया हे एक्झाम्पल. अर्धा मीटरची तुमची प्लेन फिलिंग आहे. ठीक आहे. अर्धा ते 0.6 मीटर असते शक्यतो. अर्धा मीटर एवढं पण खाली कोणी जात नाही. 0.6 पासून 1 मीटर सुद्धा असू शकते प्लेन फिलिंग. ओके, इट विल डिपेंड ऑन द साईट कंडिशन. नेमके तुम्हाला किती भर टाकायची आहे, किती घर उंच घ्यायचं आहे. ठीक आहे. काही काही ठिकाणी तुम्ही बघितले असतील, जमिनीपासून अगदी 2-2 मीटर वरती घर येतं. 2-2, 3-3 मीटर वरती, 10-10 फुटावरती घर वरती उचललेले आहेत ते लोकांनी. मे बी रेनफॉल प्रॉब्लेम इज देअर, किंवा इतर काही प्रॉब्लेम असू शकतात. असं काही प्रॉब्लेम नाही. सो प्लेन फिलिंग जनरली जी आपण घेतो ती 0.6 to 1 मीटरच्या आसपास घेतो. कॉमन पॅरामीटर मी जे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. यामध्ये तुमचं रबर सोलिंग, मुरुम फिलिंग आणि तुमचं पीसीसी बेड, असे 3 बेड असतात, 3 लेअर असतात. तर मग या रबर सोलिंगचं पर्सेंटेज किती, हा माझा प्रश्न होता. जर 4 फूट तुम्हाला जर खोली दिलेली आहे, प्लेन फिलिंग करायचे 4 फुटामध्ये. ठीक आहे. एक टेंटेटिव्ह अंदाज कुणाला सांगता येईल? यू कॅन पुट इन द चॅट बॉक्स. किती पर्सेंट तुम्हाला रबर सोलिंग करावी लागेल? किती पर्सेंट येईल मटेरियल? स्टोन्स किती लागतील? किती पर्सेंट लागतील? 10%, 20%, 30%, 15%. See, I have given you the depth, 4 feet. Depth is 4 feet. That is what only the thing that I'm having. Okay, depth is 4 feet. Just I want the quantity of the stones. As we know, and you can take this parameter, rubble 20 centimeter thick. Okay, and that is common to everywhere. So can you take the percentage? See, around 20%, I will share that answer. Around 20%, 20 to 25% also, we can use the stones. We can use the stones. Okay. Around 20 to 25% we can use the stones, because after putting the stones and to fill the gap between the stones, again we have to
laid some material, that is your coarse aggregates. That will consume your again 5 to 10%. So total, if you are going to calculate, the total will be around 30 to 35%. Okay, and then rest part is your murum, 30 to 35%, and your PCC bed will consume 10 to 20% of the total consumption of the quantities. Okay, so in this way, such non-technical, such logical questions one can ask you. Okay, see, yesterday I have given him the answer very nicely, because quantity 4 feet is there, so around 30%, 25 to 30% of the stones that is required. Okay, but such questions can be asked in your interviews. Okay, हे इंटरव्ह्यूला असे प्रश्न विचारले जातात, मजेशीर क्वेश्चन्स आहेत, आणि याच्यामध्ये दुसरं काय असं बिग कॅल्क्युलेशन काय नाही, जस्ट यूज युअर माइंड. ओके, सो इन द प्लिन फिलिंग कुठे कुठे करतोय आपण प्लिन फिलिंग? पहिलं प्लिन फिलिंग 3 लेअर मध्ये आहे, तिन्ही लेअर्स मी हायलाइट केलेले आहेत येलो कलर मध्ये. ठीक आहे, रबर सोलिंग आहे, मरून फिलिंग आहे, आणि पीसीसीचा बेड आहे. बरोबर आहे? ठीक आहे, मग रबर सोलिंग परत लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही रबर सोलिंग करताय, किचन मध्ये करताय, स्टडी रूम मध्ये करताय, व्हरांडात करताय, बाथ, स्टेअर केस, पॅसेज 1 2 सगळीकडेच करतोय. परत प्लिन मुरुम फिलिंग सुद्धा सगळीकडेच करतोय आपण. तुमचं पीसीसीचा बेड सुद्धा सगळीकडेच टाकतोय आपण, लेअर युनिफॉर्म असणारे. आता यामध्ये हा पीसीसीचा बेड टाकताना सगळे लोक पीसीसीचा बेड टाकतात का? आता एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली, somebody can highlight or somebody is having the answer, they can give me the answer for the same. Now, which is the new technique that is been adopted rather than putting a layer of PCC? Anyone can give me the answer in one sentence, in one word only. Nowadays, there is a recent trend which is going on. Rather than putting the PCC layer, they are going to put something different. What the different thing we called it as? Now, this is the new fashion, and that is the best one. Huh? Not that much adopted in Maharashtra, but in other states, they are widely used. Anyone can quote. You can do that also. And right now, this particular activity is going on in Pandharpur also. So that is why I am asking you the question. Rather than putting the PCC, do you have any idea what we can do, what modifications or what changes we can go for? I will give 1 minute. 1 minute is sufficient. If you are having the answer, otherwise I will tell. काय करतात? पीसीसी करायचं नाहीये, पीसीसी तर करताय. पीसीसीच्या व्यतिरिक्त काय करू शकतो तुम्ही? असं कधी विचार आला का मनात की पीसीसी नाही करायचं सर, मला दुसरं काहीतरी करतो मी? असाच काहीतरी मनात विचार आला आणि ते इन्व्हेन्शन झालेलं आहे. सांगता येईल सर? पीसीसी ऐवजी डायरेक्ट ड्राफ्ट यूज करतात का? हा, डायरेक्ट ड्राफ्ट फाउंडेशन. पीसीसीच्या ऐवजी डायरेक्ट राफ्ट म्हणताय का? नाही, एक स्पेसिफिक वर्ड आहे, मला तो वर्ड पाहिजे तुमच्याकडे. नॉट राफ्ट फाउंडेशन. आपण फाउंडेशन ह्याच्यासाठी राफ्ट साठी जातच नाही ना, राफ्ट खाली फाउंडेशनला झालं ना. मला वरती सांगा, वरती पीसीसीच्या ऐवजी. Okay, 1 minute is over. I will tell you the answer. See, nowadays असं बघायला सगळीकडेच भेटेल असं म्हणत नाही मी, परंतु तुम्हाला एक चांगली टेक्निक आहे ती. I will totally agree with that. The technique is, rather than putting the layer of PCC, one can go for the grade slab. Okay, त्याला ग्रेड स्लॅब नावाचा शब्द म्हटला जातो. ठीक आहे, आता ग्रेड स्लॅब म्हणजे काय? तर तुम्ही पीसीसीचा बेड टाकता का तुमच्या ह्याच्यावरती मुरुम फिलिंग झाल्यानंतर? ठीक आहे, मुरुम फिलिंग वरती पीसीसी टाकायच्या ऐवजी आरसीसी स्ट्रक्चर आरसीसी टाकायचं, म्हणजे कॉन्क्रीट आणि रेनफोर्समेंट दोन्ही गोष्टी येणार त्याच्यामध्ये. फक्त प्लेन पीसीसी नाही टाकायचा, डायरेक्टली ग्रेड स्लॅब प्रोव्हाइड करायचा. ठीक आहे, विच कंटेन्स युअर रेनफोर्समेंट. ओके, विच कंटेन्स युअर रेनफोर्समेंट. एक स्टीलची जाळी असेल, ठीक आहे, मेन बार, डिस्ट्रीब्युशन बार, व्हॉट एव्हर दॅट पार्ट, आणि त्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीट पोर करताय, म्हणजे ते आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर झालं. ठीक आहे, सो रादर दॅन पुटिंग पीसीसी, वी आर युझिंग द वर्ड ऍज अ ग्रेड स्लॅब, ज्याला ग्रेड स्लॅब असं म्हटलं जातं. आता सध्या आपल्या पंढरपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे संतपेठ पशी. ठीक आहे, तर तिथल्या त्या साईट वरती त्यांनी ते ग्रेड स्लॅब टाकलेले आहेत.
ठीक आहे. तिथे त्यांनी ती सिस्टीम अडॉप्ट केली. गुजरातची कंपनी आहे ती, आय जस्ट फॉरगॉट द नेम, कंपनीचं नाव विसरलो, PSP प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. तिथे त्यांनी ती टेक्निक अडॉप्ट केलेली ऑफ युझिंग द ग्रेड स्लॅब, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सर दिस इज द बेस्ट वन रादर दॅन गोइंग फॉर PCC. ठीक आहे, कॉस्ट वाढते, रेन्फोर्समेंट येत आहे, कॉस्ट वाढणार आहे, कन्स्ट्रक्शन थोडंसं TDS किंवा हे होणार आहे. ठीक आहे, बट ड्युरेबिलिटी अँड अदर पार्ट इज कन्सिडर्ड, that particular part they are going to use it. Okay, rough foundation and grade slab सेमच आहे ना मग? No 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 no. See, if you are using at the bottom, somebody has quoted that rough foundation and grade slab is same. It is not same. Okay, it is same, but at what point? If only we are dealing with the foundations. Okay, only we are dealing with the foundation level. आणि राफ फाउंडेशन मध्ये जी अरेंजमेंट असते रेन्फोर्समेंटची, वी आर नॉट गोइंग टू अडॉप्ट द सेम अरेंजमेंट ऑफ रेन्फोर्समेंट इन द ग्रेड स्लॅब. ओके, प्लीज रिमेंबर दिस इज द न्यू टेक्निक. ओके, I don't know about the Solapur City Hospital. I think one of the student Dhanajay Raut is doing that. He is handling that particular site, Solapur Hospital. But please remember, raw foundation and grade slab is same, but where it is at the foundation level only. But if you are going to take that particular portion on the top side, that is rather than using your PCC, then that is considered as a grade slab. We don't call it as a rough foundation. ठीक आहे, त्याला rough foundation म्हणू नका. ठीक आहे, rough foundation हे खाली बॉटमला तुम्ही करताय. ठीक आहे, त्याला राफ फाउंडेशन म्हणतात, कदाचित तो शब्द चुकीचा धरला जातो. ग्रेड स्लॅब मध्ये रेन्फोर्समेंटची अरेंजमेंट ही वेगळी असणार आहे. ठीक आहे, कारण राफ फाउंडेशन मध्ये जे स्टील यूज करतोय, जी डिझाईन यूज करतोय, इट इज नॉट नेसेसरी की आपण त्या PCCच्या म्हणजे ज्या प्लेन फ्लोर लेवलला तीच तेवढंच हेवी स्टील किंवा तीच डिझाईन तुम्ही अप्लाय करताय. ठीक आहे, तिथे तुम्ही यूज चेंज करू शकता. एक सिंपल जाळी तुम्हाला, इफ आय गॉट द चान्स टू शो द पिक्चर्स ऑल्सो, आय कॅन add that picture in our next lecture whenever happens. Okay, so that you come to know what is that grade slab. Okay, picture of grade slab. It is similar to rough foundation, but not exactly. When it is similar and when it is same, if it is used at the only bottom level, that is at the foundation level. Okay, so don't make confusion. So grade slab system we are having nowadays, that is very good and handy, but that is costlier one, as I said. एक्स्ट्रा रेन्फोर्समेंट दॅट यू नीड टू ऍड. सो आपल्याकडचे डेव्हलपर लोकल कॉन्ट्रॅक्टर एवढा विचार करत नाही असलं काही टाकायचं. ते म्हणजे सरळ सर PCCचा 4 इंचचा बेड भरपूर झाला, कोण स्टील टाकलं, परत स्टील टाकलं म्हणजे परत कॉस्ट वाढणार. ठीक आहे, आणि परत ते स्टील टाकल्यानंतर परत तुमच्या प्लेन बीम टू दॅट ग्रेड स्लॅब कनेक्टिव्हिटी जे हॅकिंग असतं, त्या हॅकिंगचा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम म्हणजे नवीन माणसाला माहितच नाही ही सिस्टीम कशा पद्धतीने करायची आहे. ठीक आहे, सो दॅट इज वाय, बट दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी हँडी सिस्टम. त्यानंतर आहे आपलं ब्रिक वर्क. ठीक आहे, जो नेक्स्ट कॅटेगरी आहे F नंतर आपण ब्रिक वर्कची क्वांटिटी कॅल्क्युलेट करतो. ब्रिक वर्क मध्ये जनरली खूप सिंपल असतं. ब्रिक वर्कची क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला तुमच्या घराची लांब भिंत आणि तुमच्या घराची छोटी भिंत हे ओळखायचं. याला म्हणायचं लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल. कारण घराचे डायमेन्शन सेम असतात का रे? नाही. नो रूम विल बी परफेक्टली स्क्वेअर, किंवा नसावेत. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार एकदम एक्झॅक्टली परफेक्ट स्क्वेअर रूम नसली पाहिजे. ठीक आहे, आता मी त्याच्यात बिलीव्ह करत नाही, पण असं म्हणतात, ते प्रत्येकाचं ओन परसेप्शन आहे. नो रूम विल बी एक्झॅक्टली स्क्वेअर. ओके, म्हणजे 10 बाय 10ची. ठीक आहे, ती 10 बाय 11 घ्या, 10 बाय 9 घ्या, दॅट इज गुड. पण 10 बाय 10 नसावी असं म्हणतात. मला माहित नाही त्याच्या मागचे टेक्निकल रिझन तर काय नाही त्याच्यामध्ये, पण नॉन टेक्निकल काही रिझन असेल तर माहित नाही मला. ते वास्तुशास्त्राच्या नियमात असं काहीतरी म्हणतात ते, की चौकोनी रूम नसावी, शक्यतो आयताकृती असावी. ठीक आहे, मग आयताकृती जर म्हटलं तर 100% एक रूम तुमची लॉंग आहे आणि दुसरी रूमचे डायमेन्शन तुमचे शॉर्ट आहेत. सो ब्रिक वर्क मध्ये लॉंग वॉलचे डायमेन्शन मेजर करायचे आणि शॉर्ट वॉलचे डायमेन्शन मेजर करायचे. ब्रिक वर्क कॅल्क्युलेट करायला खूप सोपं राहतं. जनरली एका मीटर क्यूबला तुम्हाला 500 विटा लागतात. किती लागतात? 500 विटा एका मीटर क्यूब साठी. ठीक आहे,
आले लक्षात सर्वांच्या? एका मीटर क्यूब साठी किती विटा लागतात? 500 विटा लागतात. तुम्हाला काही इंटरेस्टिंग डिजिट्स मी शेअर करतो किंवा सांगतो आता या लेक्चरला. जस्ट गिव्ह मी 1 minute फॉर दॅट. I am having very nice information which I have consolidated. Just a minute, just give me a few minutes. Okay, so around 500 bricks, number of bricks that we require for the 1 meter cube of the whatever the work which you are going to do, brick masonry work. एका मीटर क्यूब मध्ये जवळपास 500 विटा बसतात. 500 विटा ह्या लॉसेस धरून आहे. लॉसेस धरून 525 च्या आसपास. ऍक्च्युअली कॅल्क्युलेट करायला जाताल L बाय B बाय D आणि ठेवणार तुम्ही 4 इंच किंवा 6 इंच. जर 6 इंच जर म्हणजे जर ठोकळा वीट असेल तर कमी लागणार, 500 विटा लागत नाही, भरत नाहीत. पण 4 इंच जर वीट म्हणताल तर 450-450च्या आसपास काहीतरी होतं आणि लॉसेस वगैरे धरून ते 500 ते 525च्या आसपास लागतात आपल्याला विटा. एका मीटर क्यूबला जनरली 500 विटा धरून चला. ठीक आहे तुम्ही. सो एका मीटर क्यूबला दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू शेअर. सो व्हॉट आय एम डिस्कसिंग, आय विल अगेन कम टू दॅट युअर पॉइंट. सम इंटरेस्टिंग डिजिट्स आय विल डेफिनेटली शेअर विथ यू. त्यानंतर आहे तुमचं डिडक्शन फॉर द ओपनिंग्स. त्यानंतर आहे प्लास्टरिंग, इंटरनल प्लास्टरिंग. प्लास्टरिंग आतल्या रूम मधल्या म्हणजे लिव्हिंग रूम, किचन रूम, स्टेअर केस यासाठी आपण प्लास्टरिंग काउंट करतो. त्यानंतर वॉल साठी प्लास्टरिंग, सिलिंग साठी काय जे असेल ते मटेरियल. त्यानंतर ओपनिंग्स त्याच्यासाठी. पेंट आला, पेंटच्या क्वांटिटीज किती पेंट. पेंट म्हणजे फक्त L बाय B धरायचं बरं का. प्लास्टरिंग आणि पेंटिंगला थिकनेस येत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, फक्त L बाय B 2 डायमेन्शन धरायचे, दनादन कॅल्क्युलेशन करायचे. त्यानंतर आहे स्कर्टिंग जे तुम्ही घरामध्ये प्रोव्हाइड करताय. ठीक आहे, स्कर्टिंग रनिंग मीटर मध्ये. स्कर्टिंग वरती एक क्वेश्चन 100% विचारला जातो इंटरव्ह्यू मध्ये. जर स्कर्टिंगची जर हाईट ही 30 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल, इफ द हाईट ऑफ द स्कर्टिंग इज less than 30 centimeter, then it is calculated in running meter. That is, we have to consider the perimeter of your area. Okay, and if the height of the skirting is more than 30 centimeter, then that skirting is calculated in square meter. Okay, म्हणजे एरिया आपण कन्सिडर करतो डायरेक्टली, नॉट पेरिमीटर. ओके, and this is the simple question which has been asked in most of the interviews and many times. ठीक आहे, आपल्याकडे जे रोडवे कन्स्ट्रक्शन वाली कंपनी आली ना, त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, द आन्सर इज व्हेरी सिम्पल. स्कर्टिंग हा प्रकार माहिती आहे ना घरात सर्वांना. आय होप एव्हरीवन इज फॅमिलियर विथ द पार्ट ऑफ स्कर्टिंग. घरामध्ये जे काही पाणी पडतं फरशीवरती, ते पाणी भिंतीमध्ये जाऊ नये यासाठी आपल्या बघा, भिंत तुमच्या घराची वॉल आणि खालची फरशी याच्यामध्ये जो एक्झॅक्टली जो बॉटम पोर्शन जो असतो, टाइल्स बसवलेली असते, त्याला स्कर्टिंग असं म्हणतात. ठीक आहे, तुम्ही टाइल्स बघितलं असेल तुमच्या घरामध्ये बसवलेली, तर त्याला स्कर्टिंग असं म्हटलं जातं. त्याचा मेन पर्पज असतं की तुमच्या फरशीवरती जे काही पाणी आहे ते तो वॉलमध्ये एंटर होऊ नये. कारण ते जर वॉलमध्ये कधी एंटर झालं, ठीक आहे, तर मग तुमच्या त्या वॉलला अफेक्ट करतं. तुमचा जो पेंट, तुम्ही एवढा महागडा पेंट मारलेला असते किंवा प्लास्टरिंग केलेलं असते, क्रॅक जायला सुरुवात पडते. भिंतीमध्ये पाणी मुरू देऊ नका. ठीक आहे, पॅचेस वगैरे जे तुम्ही बघता ना, फ्लोरेसन्स किंवा पॅचेस, दीज आर नॉट गुड साइन्स फॉर द ड्युरेबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. Okay, so skirting, if it is height of skirting is less than 30 centimeter, then we can calculate in running meter, and if it is beyond 30 centimeter, then we have to consider in meter square. That is area we have to consider. Then woodwork दरवाजापाशी woodwork कुठलं वूड आहे? सालवूड आहे किंवा टीक वूड आहे. त्यानंतर शटरिंग साठी कुठलं woodwork तुम्ही यूज करताय?
रेसिडेन्शियल एरियामध्ये येस. नो स्कर्टिंग ऍज फार एज अवर हाऊसेस आर कन्सिडर्ड रेसिडेन्शियल होम, म्हणजे आपलं जर घर बघताल तर 4 इंच टाईल टाकतं, 4 किंवा 6 इंच जास्तीत जास्त बरं का. त्याच्यावरती कुणी हाईट प्रोव्हाइड करत नाही. मी हे डायमेन्शन का सांगितले, कारण हा प्रश्न इंटरव्ह्यूला विचारतात. स्कर्टिंगची हाईट लेस दॅन 30 सेंटीमीटर असेल तर ती रनिंग मीटर मध्ये घेतात. हा, आणि आपल्या घरामध्ये जी स्कर्टिंग प्रोव्हाइड करतात ना ती 4 इंचची असते. ठीक आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर, जास्तीत जास्त 5 इंच. ठीक आहे, याच्या पलीकडे कोण एवढी मोठी टाईल टाकत नाही, कारण ते इट विल हॅम्पर द एस्थेटिक व्ह्यू ऑफ युअर पर्टिक्युलर हॉल. जिथे तुम्ही ती स्कर्टिंग करणार आहे, जर तुम्ही अख्खी 20 सेंटीमीटर उंची असलेली जर तुम्ही टाईल टाकली, बघा तुमचं घर कसं दिसतंय आतल्या बाजूने, ठिगळ लावल्यासारखं, खाली पट्टी लावल्यासारखी. ठीक आहे, तसं नकोय. स्कर्टिंग 4 इंचाची ठीक आहे, दॅट इज ओके अँड दॅट इज गुड फॉर यू. ठीक आहे, आणि तेवढीच गरज असते, मोठ्या टाईल्सची गरज नाही पडत. युअर डाऊट इज व्हेरी करेक्ट रोहिणी. 10 सेंटीमीटर दॅट इज 4 इंचेस आपण घेतो फक्त. 10 रुपये फुटाला घेतात सर. हा, त्याचा रेट काय? ओके ओके हा, रेट. ओके ओके. स्कर्टिंग 10 रुपये चालू आहे का सध्या? आमच्याकडे हा. जास्त आहे की भाऊ. काय माहित, आमच्याकडे 10 रुपये बा. बर बर. आणि हा. फरशीला किती टाकताय सध्या? 33, 35, 40 शहाबादीला? फुकट. तेवढंच राहिलंय सध्या. टाईल्सचा रेट जो आहे ना 35 to 38 रुपीज पर स्क्वेअर फीट आहे. विट्रीपॅडचा जास्त आहे. मी लोकल म्हणजे तुमच्या रेग्युलर फरशा वापरता ना तुम्ही, शहाबादी किंवा हे सिमेंट कॉन्क्रीट कुठले म्हणतात त्याला, ग्लेस टाईल्स. ठीक आहे, त्यानंतर आहे आफ्टर दिस कटिंग तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा जो पार्ट आपण फक्त डायरेक्टली नंबर्स मध्ये कन्सिडर करणार आहोत, की ज्याच्यामध्ये कुठलाही पार्ट कॅल्क्युलेशनचा नसणार आहे, तो पार्ट आहे तुमचे हिंजेस. ठीक आहे, नाव हिंजेस यू आर फॅमिलियर विथ दॅट. ओके, बट हिंजेस दरवाजामध्ये बसवतात, बरोबर आहे, दरवाजाला फिक्स केलेले असतात. वॉल टू डोअर कनेक्शन साठी हिंजेस असतात आणि हॉर्न फास्ट असतात. ठीक आहे, त्या प्लेट्स. तर दरवाजासाठी हिंजेसची साईज, नंतर विंडोसाठी, त्यानंतर आहे तुमचा एल्ड्रॉप्स. ठीक आहे, दरवाजाचे बसवायचे एल्ड्रॉप्स, स्लायडिंग बोल्ट्स, त्यानंतर तुमचे डोअर स्टॉपर्स, त्यानंतर कॅचलॉक. कॅचलॉक म्हणजे ते खिडकीला जे बसवत खटका, आजकाल अशा स्लायडिंगच्या ज्या खिडकी असतात त्याला कॅचलॉक बसवलेले असतात बघा, जो खटका असतो त्याला कॅचलॉक म्हणतात. ठीक आहे, कुणाला माहित नसेल तर लक्षात करा, लोकल लँग्वेज मध्ये त्याला कॅचलॉक, टेक्निकल लँग्वेज मध्ये आपलं कॅचलॉक म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर ग्रिल, जर तुमच्या घराला कंपाऊंडला ग्रिल टाकायचं असेल, हे नंबर्स मध्येच घेतो आपण डायरेक्टली. ठीक आहे, त्याची क्वांटिटी सेपरेट काय असं हे नसते, नंबर ऑफ ग्रिल्स आणि त्याचा रेट डायरेक्टली. इलेक्ट्रिफिकेशन, इलेक्ट्रिफिकेशन मध्ये बघा आपण टीआरएस वायरिंग, हा बघा हा एक शब्द मी लिहिला इथं, टीआरएस वायर फिक्स्ड ऑन सिस्टीम, असं काहीतरी शब्द लिहिलाय बघा. ठीक आहे, माझ्या पॉइंटरकडे लक्ष द्या. टीआरएस सिस्टीम आपण जनरली आपल्याकडे टीआरएस सिस्टीमच वापरली जाते, म्हणजे वायरिंगची पर्टिक्युलर सिस्टीम आहे ती. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर विल इलॉबरेट मोर ऑन दिस, विचारायला जातात. आपण फक्त लक्ष ठेवायचं वायरिंग सिस्टीम कुठली, 3 कोटेड. सध्या तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स ऐकता नाही का न्यूज मध्ये किंवा ऍडव्हर्टाइजमेंट, हॅवल्स केबल्स, अजून कुठल्या कुठल्या केबल्स आहेत सध्या. कोटेड केबल्स म्हणजे 3 लेअर कोटिंग असलेले केबल्स जास्त प्रमाणात वापरतात मार्केटमध्ये. चांगले असतात पण कॉस्टलीयर पण आहेत, त्याचे रेट जास्त आहेत. हॅवल्स एक त्यातलं चांगला ब्रँड आहे. अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. हॅवल्स मला आठवतंय म्हणून मी नाव सांगितलं तुम्हाला. सो याच्यामध्ये सुद्धा सिलिंग फॅन, तुम्ही वुडन बोर्ड्स किती बसवताय ते तुम्ही पॉइंट्स मध्ये कॅल्क्युलेट करतात. हा जो शब्द आहे इलेक्ट्रिफिकेशन डिटेल्स, हा नेहमी लक्षात ठेवायचा. जिथे हा शब्द आला इलेक्ट्रिफिकेशन शेड्यूल, तो इलेक्ट्रिफिकेशन शेड्यूल पॉइंट्स मध्ये घेतलं जातं. म्हणजे किती पॉइंट बसवलेत, पॉइंट्स म्हणजे घरामध्ये तुम्ही एंटर मारल्यानंतर बघितलं स्विच बोर्ड असतो तुमचा, बटन ऑन ऑफ करता तुम्ही. ते स्विच बोर्ड मध्ये फक्त 4 बटन बसवलेले असतात, 10 बटन असतात, फॅनचं कनेक्शन स्विच बसवलेला असतो. तर तो जो एक बोर्ड आहे, दॅट वन बोर्ड इज नथिंग बट युअर वन पॉइंट. मग आपल्या एस्टिमेशन क्वांटिटी मध्ये पॉइंट्स वरती हे शेड्युलिंग केलेलं जातं, किती पॉइंट्स बसवायचे. आता किचन मध्ये आजकाल फॅशन आहे, हॉलपेक्षा किचन मध्ये जास्त पॉइंट बसवतात. एक मिक्सरला पॉइंट असतो, एक तुमच्या एक्झॉस्ट फॅनचा पॉइंट, म्हणजे जर गरज असेल तर बसवलं जातो, एक्झॉस्ट फॅन असेल तर. ठीक आहे, त्यानंतर वरचा तुमचा फॅन आहे, सिलिंगचा फॅन आहे.
त्यानंतर फ्रीजचा पॉईंट असतो, फ्रीजसाठी स्पेशल पॉईंट लागतोय तुम्हाला. त्यानंतर आजकाल गृहिणीसाठी स्पेशल मोबाईल रिचार्ज किचन मध्ये पाहिजे, तिथे एक पॉईंट तुम्ही वाढवलाय आजकाल, त्यामध्ये मॉडिफिकेशन नवीन अपडेशन आलेलं आहे. ठीक आहे. तुमचं घरातलं मिक्सर आहे त्याच्यासाठी एक पॉईंट्स आहेत. ठीक आहे. सो हे काय करतोय आपण, फक्त तिथे पॉईंट्स कॅल्क्युलेट करतो, किती पॉईंट्स बसवायचे. जो बोर्ड तुम्ही बसवता दॅट इज नथिंग बट दी नंबर ऑफ पॉईंट्स. ठीक आहे. मग पॉईंट्स मध्ये व्हरायटी कुठल्या कंपनीचा आहे, काय चेंजेस तुम्ही करणार आहात हे तुम्ही कन्सिडर करू शकता. सो ते झाल्यानंतर आहे तुमची कॉलिंग बेल्स, लाईट बल्ब, ट्यूब बल्ब, फॅन. आता हे फॅनचे डायमेन्शन बघा, इथे 56 इंची आणि 48 इंची दिलेले आहेत. सिलिंग फॅन 56 इंची शक्य तो तुमच्या हॉलमध्ये प्रोव्हाइड करता. जो पॉईंट मी येलो कलर मध्ये हायलाइट केलाय तो बघा. ठीक आहे. म्हणजे घरात हॉल मधला जो फॅन असतो त्याची साईज आणि किचन मधला किंवा बेडरूम मधल्या फॅनची साईज आजकाल तसं काही नाहीये, सगळीकडे एकाच साईजचे वापरतात. हे ओल्ड फॅशन सिस्टम आहे. ठीक आहे. त्यानंतर सप्लाय ऑफ लाईट बल्ब, ट्यूब लाईट्स, सप्लाइंग ऑफ कॉलिंग बेल्स, बाहेरची डोअर बेल तुमची. त्यानंतर सॅनिटेशन मध्ये बघा आपण कुठल्या क्वांटिटीज काढतोय. WC चा पॅन, वॉश हँड बेसिन, नानी ट्रॅप, गली ट्रॅप, इन्स्पेक्शन चेंबर, HDP वॉटर टँक म्हणजे तुमची प्लास्टिकची पाण्याची टाकी किंवा ओव्हरहेड वॉटर टँक किंवा अंडरग्राउंड वॉटर टँक. त्यानंतर बेंड्स किती प्रोव्हाइड करताय, टी किती प्रोव्हाइड करताय त्याच्यामध्ये, सॅनिटरी पाईप्स आणि PVC पाईप्स. ठीक आहे. सी द डिजिट 466. ठीक आहे. म्हणजे घर साईट क्लिअरन्स पासून प्रवास चालू झालेला आपला, तो अगदी आपल्या प्लंबिंग सॅनिटेशन सिस्टीम पर्यंत येऊन थांबतोय. एवढ्या साऱ्या क्वांटिटीज तुम्हाला काढाव्या लागतात त्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करणार असताल. ठीक आहे. इन फ्युचर आता हे एका दमात होणारी गोष्ट आहे का, एका दमात शिकण्याची गोष्ट आहे का, तर बिलकुल नाही. ठीक आहे. बट तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये, ठीक आहे, पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये ह्या सगळ्या क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत, जे तुमच्या प्रॅक्टिकलचा भाग आहे. कारण आपल्याला वी आर हॅव्हिंग प्रॅक्टिकल ओरल एक्झाम ऑफ हाऊ मेनी 50 मार्क्स फॉर युअर सब्जेक्ट अँड इन दिस यू हॅव टू इलॅबोरेट दिस होल प्रोजेक्ट. प्रत्येकाला G+1 स्ट्रक्चरच्या क्वांटिटीज काढायच्या. ठीक आहे. आय विल share your syllabus of our term work also in my next lecture. Today we are not having that much time. So some interesting part which is not related to this, some thumb rules I just want to share. Okay. For a 1000 square feet bungalow म्हणजे 1000 स्क्वेअर फूट जागेसाठी तुम्हाला अंदाजे स्टील किती लागतं. ठीक आहे. अंदाजे बरं का. दीज आर कॉल्ड एज थंब रूल्स. तुम्ही म्हणताल सर तुम्ही लेक्चर मध्ये सांगितलं होतं. थंब रूल्स मी सांगतोय. जनरली फाउंडेशन जे आहे तर एका फाउंडेशन साठी तुम्हाला जवळपास 50 किलो स्टील लागते. प्लेन बीम साठी 100 किलो स्टील लागते. प्लेन बीम साठी याच्यासाठी. त्यानंतर कॉलम साठी जवळपास 700 किलो, बीम साठी 700 किलो, स्लॅब साठी 700 किलो, वरची जो ओव्हरहेड वॉटर टँक असेल तिथे जवळपास 50 किलो, छज्जा लिफ्ट लेवल किंवा लिंटेल लेवल असेल तिथे तुम्हाला जवळपास 50 किलो स्टील लागते. म्हणजे बघा 1000 स्क्वेअर फीट साठी जवळपास तुम्हाला 2350 कॅल्क्युलेट करायला जाताना जवळपास 2400 किलो स्टील लागतंय. ठीक आहे. आता हे स्टील तुमच्या बिल्डिंगचं फाउंडेशन लेवल किंवा त्याची डेप्थ ऑफ फाउंडेशन, त्यानंतर डायमीटर ऑफ बार, त्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला स्टील डिझाईन मिळालेलं आहे यानुसार हे चेंज होणार. हे मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल मी सांगितलंय. असं नाही की हे फिक्स आहे, फक्त एक सिंपल एक्झाम्पल. तुम्हाला अंदाज असावा की 1000 स्क्वेअर फीट साठी जवळपास 2400 किलो स्टील तुम्ही धरून चला. अंदाज 2400 किलो स्टील लागते. 42 रुपये सध्या स्टीलचा भाव आहे. 45 रुपये धरा. 45 गुणिले 2400 करा, किती रुपये लागतात स्टीलला बघा. लगेच तुम्हाला अंदाज आला तुम्हाला किती स्टील लागते. 1000 स्क्वेअर फूट जागा म्हणजे तुमचं 1 BHK हाऊस. एक छान घर बांधू शकता तुम्ही 1 BHK. ठीक आहे. 800-850 स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम करा. राहिलेलं 100-150 स्क्वेअर फूट जागा पार्किंग किंवा तुमच्या फ्रंट पोर्शन वगैरे सोडा. किंवा जर तुम्ही NH प्लॉट जर असेल तर तुम्हाला जवळपास 650 स्क्वेअर फूट जागा भेटते. 650 ते 700 स्क्वेअर फूट जागा भेटते नियमानुसार. म्हणजे पुढे 2-3 मीटर जागा, 5 मीटर जागा सोडली, साईडला 1-1 मीटरची मार्जिन सोडली, बॅक रेअर एंड मार्जिन 2 मीटरची आहे. तर जर तुम्ही करताल तर जवळपास 300-400 स्क्वेअर फूट जागा अशीच जाते. 600 स्क्वेअर फूट तुमच्या हातात येते निव्वळ. मग 600 स्क्वेअर फूट मध्ये 1 BHK खूप छान बसतो. ठीक आहे. मग 600 म्हणजे जवळपास 1000 स्क्वेअर फूट आलं तुम्हाला 2400 किलो स्टील लागते. ठीक आहे. त्यानंतर अजून असे काही थंब रूल्स मी तुम्हाला सांगत जाईल. वाळू किती लागते, जवळपास 31 ब्रास, 30 ब्रास वाळू लागते तुम्हाला. ठीक आहे. 1000 स्क्वेअर फीट साठी.
30 ब्रास धरून चला. आता सध्या एका ब्रासचा भाव आहे 8,000 रुपये धरून चला, नदीची वाळू. ठीक आहे. आणि एम सँड वापरत असताल तर 5,000 रुपये. तर 8,000 जरी धरली वाळू तर 30 ब्रासचे 8 24,000 रुपये इथं तुमचे लागेल. सॉरी, 2,40,000 रुपये गेले तुमचे वाळूला. ठीक आहे. 2,40,000 वाळूला गेले. स्टीलला बघा किती लागते. म्हणजे जवळपास तुम्हाला एक 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. 8 ते 10 लाख रुपये 1 BHK साठी. बघा, सिंपल गणित आहे. किती लागतोय खर्च? 8 ते 10 लाख. आणि जर तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे घर खरेदी करायला जाता, 1 BHKचा सध्याचा रेट पंढरपूर मधला काय मी सांगतो, 15 लाखाच्या खाली नाही. बरोबर आहे. तुमचे काही स्टुडंट्स स्वतः त्यांचा ओन बिझनेस आहे, तेही सांगू शकतील मला. मी नगर मधला रेट सांगतो, इथला रेट सांगतो. 15 लाखाच्या खाली तर नाहीच नाही 1 BHKचा सध्याचा रेट. ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा, 5 लाख हे काय, 10 लाख जरी म्हणलं ना ओढून ताणून, 10 ते 11 लाखात टॉप क्वालिटीच्या कन्स्ट्रक्शननी तुम्ही तुमचं घर बांधताय. वरचा 4 लाख हा निव्वळ प्रॉफिट आहे. 10% प्रॉफिट कॉन्ट्रॅक्टरचा तो बाजूलाच राहिला. मी नाही म्हटलं 2 लाख रुपये तरी तुम्हाला एका फ्लॅट, एका पर्टिक्युलर 1 BHK मागा सुटतायत. म्हणून म्हटलं सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड सारखा पैसा कुठंच नाहीये. ठीक आहे. एका फ्लॅटला 2 लाख रुपये जरी म्हणले आणि तुम्ही एक रो हाऊसिंग 10 फ्लॅटची स्कीम काढली, 10 1 BHK ची नुसती स्कीम काढली, 20 लाख तुमचा प्रॉफिट होतोय. काय पॅकेज आहे तुमचं? आणि तुम्ही रडत बसता सर कम्प्युटरवाल्यांना 10 लाख 12 लाख. मी पहिल्याच लेक्चरला सांगितलंय गोष्ट सोडून द्यायची. त्यांचे 10 लाख पॅकेज आपले 6 महिन्यात एका साईट मध्येच वसूल होते ते. आणि असे तुमचा हात बसल्यानंतर, स्वतःचा बिझनेस चालू केल्यानंतर तुम्ही इमॅजिन करा तुम्ही किती पैसा कमवता. बिल्डर लाईन किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टर हे 2 नंबर पोझिशनला उगच नाहीये, कारण त्याच्यामध्ये तितका पैसा आहे. नेट प्रॉफिट आपण आपला ऍज अन इंजिनियर विचार करा. मी आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे. वडून ताणून 10 ते 12 लाख रुपये खर्च करा चला 1 BHK साठी. ठीक आहे. वडून ताणून 10 ते 12 लाख रुपये खर्च केलेत. तुम्ही कस्टमरला प्राइस 18 लाख सांगताय. जर चांगल्या लोकॅलिटीमध्ये असेल, पॉश एरियामध्ये असेल तर 18 लाखाच कुठेच गेले नाही. वडून ताणून बार्गेनिंग केली तर 16 लाखाला इतकं बी होत नाही कमी, 17 लाखापर्यंत डील फायनल होते आपलं. एका घरामागे तुम्ही 3 ते 4 लाख रुपये प्रॉफिट काढताय. निव्वळ प्रॉफिट. 4 घर बांधा, वर्षभर घरी बसून खावा. ठीक आहे. हे फक्त एक डिस्कशन झालं. ओके. म्हणून म्हणतोय आवर फील्ड इज द व्हॉट आय कॅन से, खूप पैसा तुम्हाला कमवता येईल. फक्त एक्सपिरियन्स गेन करा. आणि मग जर तुमच्याकडे भांडवल असेल, मी जसं पहिल्या लेक्चरला सांगितलं, कमीत कमी 25% भांडवल तुमच्या जवळ ठेवा. जर तुम्हाला कुठला प्रोजेक्ट चालू करायचा आहे तर त्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 25%, राहिलेली 75% तुम्ही इकडून तिकडून म्हणा किंवा लोन अमाऊंट बँकेला अप्लाय करून तुम्ही घेऊ शकता. पण 25% करा. असं नाही की बाबा 0 रुपये आहेत आणि मी बिझनेस चालू करतोय, मग ते खूप अवघड होईल. स्वतःजवळ आधी थोडी साठवणूक जरूर करा. साठवणूकही कशी करतात बघा. आजकाल मी सांगतो, तुम्ही मोस्ट ऑफ दी फार्मर्स, बरेच शेतकरी घरातील मुलं आहात, तुमच्याकडे शेती आहे. आता बघा बऱ्याच लोकांनी शेती विकल्यात किंवा शेतीतला एखादा भाग, एखादा एकर जरी डेव्हलप करायला गेले तुम्ही ना, 1 एकरात 30 प्लॉट जरी पडले तुमचे, 33, तसं पाहायला गेलं तर 33 गुंठे जागा होती, म्हणजे 33 प्लॉट पडतायत. बरोबर आहे. 1 एकरात कॅल्क्युलेशन धरा, 30 प्लॉट धरा, चला 30 गुंठे म्हणतो मी. 30 गुंठ्यामध्ये तुम्ही 30 रोज बांधले मस्तपैकी 1 BHK. 30 गुणिले 2 लाख रुपये प्रॉफिट धरा, 60 लाख रुपये इथं नेट इन्कम आहे. काय पॅकेज घ्यायचं? हे तुमच्या जागेबद्दल झालं. ठीक आहे. जर तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू केलाय आणि तुम्ही एकदा साईट स्वतः चालू केली, याच्यानंतर तुम्ही जागा घेऊ शकता. ते 60 लाखामध्ये परत तुम्ही नवीन ओपन लँड घेऊ शकताय ना. बरोबर की नाही? असा बिझनेस वाढलेला आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरचा. मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे. आपलं कन्स्ट्रक्शन सेक्टर आणि लोक कुणीच स्वतःचा पैसा गुंतवत नाहीत. तुम्ही ही स्टाईल नेहमी लक्षात ठेवा. बिझनेस करताना इनिशियल स्टार्ट फेजला स्वतःचा पैसा जरूर गुंतवावा लागतो, पण ज्यावेळेस तुमचं प्रॉफिट गेनिंग होतं ना, तर प्रॉफिट गेनिंग झाल्यानंतर स्वतःच्या प्रॉफिट मधला कोणी पैसा हिस्सा गुंतवत नाही. टेक द लोन फ्रॉम द बँक, कम्प्लीट द साइट, कीप युअर प्रॉफिट असाइड, अगेन व्हॉट एव्हर द अमाऊंट इन्स्टॉलमेंट्स पेड टू द बँक. बँकेला परत तुमचे ते इन्स्टॉलमेंट तुम्ही परत करा, प्रॉफिट बाजूला ठेवायचं, परत बँकेकडून लोन घ्यायचं, साईट कंप्लीट करायची, बँकेचं लोन फेडायचं, प्रॉफिट परत बाजूला ठेवायचं. सी, दिस इज द मार्केट स्टाईल. हा मार्केट मधली स्टाईल सांगतो मी तुम्हाला. आणि असेच लोक वरती आलेले आहेत आपल्याकडे. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटीज आहेत वरती येण्यासाठी. फक्त काय लागणार आहे,
तर स्वतःकडे 25% एक स्वतःची अमाऊंट, जो काही प्रोजेक्ट तुम्ही करणार असाल, आणि थोडं पैशांचं पाठबळ. ठीक आहे. देर इज नो वे और देर इज नो एनी पर्टिक्युलर चॅलेंज फॉर द मनी. ठीक आहे. पैशाशिवाय दुसरं काय होऊ शकत नाही. पैसा लागणार आहे तुम्हाला. मला माहिती आहे आपण सर्वसामान्य घरातली मुलं आहोत, त्यामुळेच म्हणतोय सुरुवातीला 2-4 वर्ष चांगला एक्सपिरियन्स गेन करा. थोडस पैसा तुमच्या जवळ साठवून ठेवा, 1-2 लाख 4 लाख, आणि मग 10 जणांमध्ये कसा बिझनेस चालू करायचा जॉईंट व्हेंचर वरती, ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला जरूर सांगेल. कारण मी स्वतः सुद्धा जॉईंट व्हेंचर वरती काम केलेलं आहे. माझ्याकडे काय 10 लाख रुपये असं काय म्हणत नाही मी. 50,000 गुंतवले, 50,000चे 70,000 भेटले त्या प्रोजेक्ट मधल्या. ठीक आहे. असं जॉईंट व्हेंचर वरती सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट चालू करता. फक्त जॉईंट व्हेंचर मध्ये ट्रस्ट हा एक महत्वाचा पार्ट असतो. म्हणजे 10 मित्र एकत्र येऊन एखादी साईट चालू करतात. 10 मित्रांनी प्रत्येकाने 1-1 लाख गुंतवले आणि 10 लाख रुपये आहेत. असं नको व्हायला 2 महिन्यामध्ये तुमचे भांडणं चालू झाले, मग तो बिझनेस फ्लॉप होणार. तो कसा असतो हा सगळा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. तुर्तास इथेच थांबतो मी या लेक्चरसाठी. थँक्यू फॉर द युअर पेशन्स लिसनिंग अँड अंडरस्टँडिंग ऑल द कन्सेप्ट. ठीक आहे. खूप बडबड करायची सवय आहे मला जरा, पण मला हा एक्सपोजर तुम्हाला द्यायचा आहे. आणि आता नाही दिला तर बाहेर गेल्यानंतर माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, 100% तुम्ही मला कॉल करणार, सर काम चालू आहे, ही अडचण आहे. आणि खूप छान वाटतं मला. मुलं खूप कॉल करतात, विचारतात अडचणी. ठीक आहे. आणि तुम्ही जरूर विचारा. कधीही अवेलेबल आहे मी भविष्यामध्ये सुद्धा. सो at this moment I will stop and I will start to take your attendance. That is your most favorable and lovable part. Up to 7. 7 नंतर 13 ते 68. रोल नंबर 13. सकाळी अब्सेंट होते तुम्ही. 68 नंतर 71 ते 14. श्वेता, सर्व पाठ समजतोय? कुणाला शंका असल्यास चॅट बॉक्स मध्ये टाका. 2.5 मिनिट आहेत आपल्याकडे. श्वेता, you can ask me the questions if you are having any. You can put it in the chat box. Okay, I am happy. Question ala. Sajan, you were also absent for the morning session, huh? Absent राहू नका, सर्वांना विनंती. Okay, I will take questions. We are having 2 minutes. I will recall very fast. You attend up to half, but at the time of attendance you were absent, so your absent is marked in the morning session. Roll number 13, you were there? Okay. Don't worry then. If you are there. If you are having any queries in between, still 1 minute and 30 seconds we are having. So the forum is open for everyone. If you are having any query, you can put it in the chat box, or you can ask me by unmuting yourself. काय क्वेश्चन्स, काय क्युरीज, कोणाला प्रश्न विचारू मी? रोल नंबर 17. Any queries? No, sir. Okay. Then Pratik Sawant, Mr. Photographer. Pratik, any queries? मोबाईल लॉग इन करून बाजूला ठेवलेला दिसतोय. ठीक आहे. Okay. Anyone else has any queries? Otherwise, we'll stop. ज्ञानेश्वर. 71 रोल नंबर. सुभाष, विचारा पटकन विचारा. सर, बांधकामासाठी किती किलो स्टील लागतं? काय म्हणले? बांधकामासाठी 1000 स्क्वेअर फुटाला जवळपास 2400 किलो. 1000 स्क्वेअर फुटाला जवळपास 2400 किलो.
Hello. Hello. Subhash, your voice is not audible.